कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार आजी. सुखी राहा. आजी तुम्ही आज मला स्वतःहून फोन करून बोलावलं, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. ये बस बस. कसं आहेस बाळा, बरं आहेस ना? हो आजी. माझ्या एका फोनवर तू सगळी हातातली कामं बाजूला टाकून आलास. मला खरंच खूप बरं वाटलं बघ. तुम्ही मला बोलावणार आणि मी येणार नाही असं कधी होईल का आजी? आजी पण तुम्ही एकट्याच आहात का घरी? बाकी सगळे कुठे? सगळे आपापल्या कामात आहेत बघ. ओके. बाकीचं सगळं जाऊ दे. मला थोडंसं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तुला आवडेल का नाही माहीत नाही, पण एक आजी या नात्याने मी बोलते. उगाच ताकाला जाऊन भांड का लपवा. बोला ना आजी. जयंत, आता तुझं लग्न होणार आहे आणि लग्न म्हणजे नुसता सोहळा नसतो, संस्कार असतात आणि त्याच्यासाठी सगळे विधी नीट व्हावे लागतात. हो आजी. हे विधी करायला आणि आशीर्वाद द्यायला मोठी माणसं हवीत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुझ्या बाजूनेही हे विधी करण्यासाठी वडीलधार कोणीतरी असावं. पण आजी मला तर आई वडील नाही आहेत ना. म्हणून माझी इच्छा होती की सिंचनाच्या आई वडिलांनी तुझ्या बाजूने विधी केलं तर चालेल तुला? आजी आजी विचारताय काय? ऑफकोर्स चालेल. किती गुणी आहे माझा नातोय. मी आजच श्रीनिवास आणि लक्ष्मीला सांगते. आजी आजी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू मी? इतकी वर्ष माझ्या हक्काच्या माणसांची मी वाट पाहत होतो. जान्हवीमुळे माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. या एका लग्नामुळे मला सगळी नाती मिळाली आहेत. तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालंय. आजी मला अजून काही नको आहे. मला अजून काही नको आजी. ऍक्सिडेंट झाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.